नमस्कार. आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम आणि मी अविनाश पाठक. प्रेक्षक हो, गेल्या 3 दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जे काही घडलं त्याचं वर्णन दृश्यांश अमानवीय असंच करता येईल. जे काही घडलं ते माणुसकीला काळीमा फासणारं आणि सर्वसामान्यांच्या मनात एक चीड उत्पन्न करणारं असाच हा प्रकार होता. त्याबद्दल आता जगभरातून निषेधाचे सूर उमटत आहेत आणि देशभरात निदर्शनं सुद्धा होत आहेत. मात्र हे का घडलं, त्यामागे कारण काय होती याचाही विचार व्हायला हवा आणि त्यानंतर असे प्रकार पुन्हा होणार नाहीत यासाठी काय करता येईल यावरही कुठेतरी चिंतन व्हायला हवं. आजच्या या व्हिडिओत तोच विचार मी मांडणार आहे. आपल्या देशात स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हाच हिंदू आणि मुसलमान असे 2 भाग या देशाचे केले गेले. हिंदूंसाठी हिंदुस्थान म्हणजेच आजचा भारत, तर मुस्लिमांसाठी पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश आणि आजचा पाकिस्तान असा मिळून त्यावेळी पाकिस्तान झाला होता. ज्यावेळी पाकिस्तान झाला त्याच वेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भावना व्यक्त केली होती की जर धर्माच्या आधारावर या देशाचं विभाजन झालं असेल तर हिंदूंनी हिंदुस्थानात राहावं आणि मुस्लिमांनी इथे त्यांचं जे काही घरदार असेल ते सगळं सोडून पाकिस्तानात परत जावं. बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पाकिस्तानातले हिंदू इकडे परत आले. त्यावेळी तिथल्या मुसलमानांनी त्यांची अक्षरशः हाल केले. प्रेतांनी भरलेल्या आगगाड्या इथे पाठवल्या अशीही वर्णनं त्यावेळी केली गेली. मात्र बरेच मुसलमान इथे राहिले आणि त्या मुसलमानांना इथे ठेवून घ्या, त्यांना जामा मशिदीत आश्रय द्या असा आग्रह त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी धरला. तो तत्कालीन नेहरू सरकारने मानला सुद्धा आणि तेव्हापासूनच ही समस्या सुरू झालेली आहे. पाकिस्तान हा सातत्याने भारताचा द्वेष करण्यासाठीच उदयाला आलेला देश होता असं म्हटलं तरी चालेल. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यावर अवघ्या 2 महिन्यातच त्यांनी काश्मीरवर हल्ला केला होता. काश्मीरचा काही भाग त्यांनी बळकावूनही घेतला. तो आजही पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. तो भाग त्यावेळी भारताला सोडवून घेण्याची संधी होती. मात्र त्यावेळच्या नेहरू सरकारने तो सोडवून घेतला नाही. इतकंच काय, पण त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघातही भारताची चुकीची भूमिका मांडली गेली आणि त्यामुळे तो भाग आजही पाकिस्तानकडे राहिला आहे. आणि तेव्हापासून उर्वरित काश्मीर हा सुद्धा आमचाच भाग आहे असं पाकिस्तानचे नागरिक आणि तिथले सत्ताधीश कायम म्हणत आलेले आहेत आणि ते सातत्याने काश्मीरमध्ये अशांतता कशी निर्माण करता येईल हेच बघत आले आहेत. त्यावेळच्या काश्मीरमधल्या राजकारण्यांनी
पंडित नेहरूंवर दबाव टाकून काश्मीरला एक विशेष दर्जा मिळवून घेतला। तेच 370 आणि 37A ही दोन कलमं, त्या कलमान्वये भारतातल्या इतर भागांप्रमाणे काश्मीरमध्ये कायदे नव्हते। काश्मीरचे कायदे वेगळे होते। तत्कालीन जनसंघाने एक देश एक निशान एक प्रधान यही चलेगा, एक देश दो निशान दो पंतप्रधान यह नहीं चलेगा अशी घोषणाही दिली होती। मात्र काँग्रेसच्या बोटचेप्या आणि मुस्लिम धार्जिण्या धोरणामुळे ते कधीच झालं नाही आणि त्यातूनच पाकिस्तानचा कायम काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करून अशांतता कशी माजवता येईल हाच प्रयत्न राहिला। हळूहळू तो देशात इतरत्रही तोच प्रकार त्यांनी केला। याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे 26/11/2008चा मुंबईतला दहशतवादी हल्ला हे देता येईल। तर अशाच प्रकारे त्यांनी हा 22 एप्रिलचा दहशतवादी हल्ला घडवून आणला आहे। कोणीतरी 4 किंवा 6 आतंकवादी येतात, त्यातले काहीतरी 2 पाकिस्तानी आहेत आणि 2 काहीतरी काश्मीरी नागरिकच आहेत असं सांगण्यात आलं आहे। याचाच अर्थ काश्मीरमधले सुद्धा त्यांना कुठेतरी सहभागी आहेत असा काढता येतो आणि त्यांनी प्रत्येकाला धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। आता ज्या टीव्हीवर पीडितांच्या मुलाखती येत आहेत त्यात ते सांगतायत कि जितने भी हिंदू होगे एक बाजू में हो जाओ, जितने भी मुसलमान होगे एक बाजू हो जाओ। याचाच अर्थ काय तर त्यांना हिंदूंना मारायचं होतं। हे लक्षात घेता या देशात पुन्हा दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे स्पष्ट दिसते। आता 2019 मध्ये नरेंद्र मोदींनी काश्मीरचं कलम 370 रद्द केलं, त्यांचा विशेष दर्जा रद्द केला। तेव्हापासून तिथे राष्ट्रपती राजवट होती, म्हणून का होईना पण शांतता होती। जेव्हापासून तिथे निवडणुका झाल्या आणि सरकार निवडून आलं तेव्हापासून तिथे पुन्हा छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू झाल्या होत्या आणि ही त्या सगळ्यांचा एक मास्टर स्ट्रोक म्हणता येईल अशी ठरलेली आहे। एका वेळी त्यांनी 27 लोकांना एन ब्लॉक मारलेलं आहे, काहींना जखमीही केलेलं आहे, जवळजवळ 20 लोक जखमी झालेले आहेत। आता या मागे वेगवेगळी कारणं दिली जात आहेत। एक तर असं की त्यावेळी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात होते। मधल्या काळात पाकिस्तानच्या ज्या सगळ्या दहशतवादी कारवाया होत्या त्यामुळे त्रासलेल्या सौदी अरेबियानी पाकिस्तानला मदत करणं थांबवलं होतं। पाकिस्तान हा सुद्धा मुस्लिम धार्जिणा देश आहे। मुस्लिम जगभरात पसरले पाहिजे, मुस्लिमांची सत्ता जगभरात राहिली पाहिजे, हे जसं पाकिस्तानचं म्हणणं आहे तसंच सौदी अरेबियाचं पण म्हणणं आहे। पण ते अशा प्रकारे दहशतवादाला प्रोत्साहन देतात असं आज तरी दिसून येत नाही। त्यांनी पाकिस्तानची मदत बंद केली आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मते पाकिस्ताननी मोदी तिथे असताना भारतात असा हल्ला घडवून आणणे, यातून त्यांना सौदी अरेबियाला आम्ही सुद्धा
इस्लामच्याच प्रचारासाठी प्रसारासाठी काम करतो आहोत हा कुठेतरी संदेश द्यायचा होता का, असा एक निष्कर्ष काढला जातो आहे. दुसरं म्हणजे ज्यावेळी हा हल्ला झाला त्याच दिवशी अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात आले होते. भारतात नरेंद्र मोदींचं सरकार आल्यावर जी काही औद्योगिक प्रगती होते आहे ती बघता अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि भारत सरकार यांच्यात काही चर्चा होऊन काही औद्योगिक करार होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर भारतात कुठे शांतता आहे, इथे कुठे तुम्ही उद्योग उभे करायला येत आहे, हा कुठेतरी त्या अमेरिकन उपराष्ट्रपतींना संदेश देण्याचाही हा एक प्रयत्न असू शकतो असंही बोललं जात होतं. तिसरं म्हणजे तुम्ही 370 आणलं खरं, पण अजूनही दहशत आमचीच आहे हे सांगण्याचाही हा एक प्रयत्न होता असंही दिसतं आहे. आता हे का घडलं? काश्मीरमध्ये जरी लोकनियुक्त सरकार आलं असलं तरी तिथे अजूनही काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती सगळी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि या एकूणच प्रकारात गुप्तचर यंत्रणांचं अपयश स्पष्ट दिसतं आहे. गुप्तचर यंत्रणांना याचा आधीच सुगावा लागायला हवा होता, तो लागला नाही किंवा लागूनही त्यांनी दुर्लक्ष केलं असेल. तर हे गुप्तचर यंत्रणांचं आणि पोलीस यंत्रणांचंही अपयश म्हणावं लागेल. त्याशिवाय काश्मीरमध्ये आजही स्लीपर सेल्स म्हणता येतील असे बरेच लोक आहेत. म्हणजे पाकिस्तान, माफ करा, काश्मीरमध्ये जे बहुसंख्य मुस्लिम आहेत ते तिथे रोजीरोटीसाठी धंदा करतात आणि पर्यटन हा तिथला प्रमुख व्यवसाय असल्यामुळे पर्यटनावरच त्या लोकांचं पोट भरते. कोणी घुडसवारी करतात, कोणी शिकारे चालवतात, कोणी अजून काही करते, पण पर्यटनाच्या व्यवसायावरच त्यांची रोजीरोटी चालते. त्यामुळे त्यांना पर्यटन हे सुरळीत चालू राहायला हवं आणि या दहशतवाद्यांना तेच नेमकं थांबवायचं आहे. बहुसंख्य तिथले मुसलमान हे भारतीय नागरिक आहेत. त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे, पण काही तिथे आजही पाकिस्तान धार्जिणे आहेत आणि तेच हे स्लीपर सेल्स म्हणजे या दहशतवाद्यांचे मदतगार म्हणून काम करत आहेत. हे जेव्हा दहशतवादी चोरट्या मार्गाने येतात ते काही लगेच आज आले आणि उद्या हल्ला करून चालले गेले असं होत नाही. त्यांना आधी महिना 2 महिने राहून तिथे रेखी करावी लागते, पाहणी करावी लागते, पूर्ण नियोजन करावं लागते, सगळ्यांशी संपर्क साधावा लागतो. त्यावेळी त्यांना आधार देणारे हे स्लीपर सेल्सच असतात. हे स्थानिक लोक त्यांना आधार देत असतात, त्यांना आपल्या घरात दडवतात, त्यांना जेव खाऊ घालतात आणि कुठेतरी या हल्ल्यांना ते अप्रत्यक्ष मदत करतात. हल्ला करून हे जेव्हा फरार होतात त्यालाही हे स्थानिक लोक मदत करत असतात. खरं तर पोलीस दलाचं हे काम होतं की असे स्लीपर सेल्स शोधून काढून त्यांचा आधीच बंदोबस्त व्हायला हवा होता, पण तो झालेला नाही. त्यामुळेच असे धर्माच्या आधारावर असे हल्ले झालेले आहेत आणि 27 लोकांचे हकनाक जीव गेले आहेत, ज्यांचा देशाच्या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. ते हिंदुत्ववादी होते किंवा नव्हते हे कोणाला माहीतही नव्हतं.
ते सामान्य नागरिक होते आणि आयुष्यात 4 विरंगुळ्याचे क्षण एन्जॉय करण्यासाठी ते तिथे आले होते. त्यांचा हकनाक बळी गेलेला आहे. त्यातही त्यांनी पुरुष शोधून मारलेले आहेत. आणि तुम्ही हिंदू आहात का? तुम्ही अल्लाहू अकबर म्हणताय का? तुम्हाला कलमा पठण करता येते आहे का? मग म्हणून दाखवा, असे प्रश्न विचारून त्यांनी मारला आहे. यावरून त्यांचं नियोजन कसं होतं आणि ते किती पोहोचलेले लोक होते हे लक्षात येते. आता आपल्या भारत सरकारने हे सगळं घडल्यावर तातडीने पावलं उचलली आहेत. कधी नव्हे, म्हणजे आजवर 1960 नंतर 1965 साली पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, 1971 साली झालं, त्यानंतर 1999 मध्ये कारगिलचं युद्ध झालं, त्याआधी साखळी बॉम्बस्फोट मुंबईत झाले, बाबरी मशीद पडली तेव्हा दंगली झाल्या देशभर. यावेळी केव्हाही जे पाऊल उचललं गेलं नव्हतं ते 1960चा सिंधू नदीचा करार त्यांनी स्थगित केलेला आहे. आणि हा स्थगित केल्यानुसार खरोखरी ते जर पाणी थांबवलं गेलं तर अर्ध्याहून अधिक पाकिस्तानचे व्यवहार थांबणार आहेत. हा पाकिस्तानला सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर ती वाघा बॉर्डर वगैरे तीही त्यांनी सील केलेली आहे. तसंच जे जे व्हिसाधारक पाकिस्तानी इथे आहेत त्या सगळ्यांना ताबडतोब देश सोडायला सांगितलेलं आहे 48 तासाच्या आत. हेही पाऊल पाकिस्ताननी भारताने उचललेलं आहे. आता पाकिस्तानही त्याच्या उत्तरात काहीतरी पावलं उचलणार अशी आज प्रसिद्धी माध्यमांनी बातमी दिली आहे. मात्र हा व्हिडिओ रेकॉर्ड होत असतानापर्यंत नेमकी काय पावलं उचलली ते अजून समोर आलेलं नाही. पण तसं जर झालं तर कदाचित भारत पाकिस्तानमध्ये संघर्षाचे प्रसंगही उद्भवू शकतात. आता सर्वसामान्यांकडून एक मागणी होते आहे की हे जे दहशतवादी या देशात येतात त्यांचे अड्डे कुठे आहेत. तर 1947 मध्ये पाकिस्तानने जो काश्मीरचा भाग आपल्याकडून हिसकावून घेतला, तो जो पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणून ओळखला जातो, त्या पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये असलेले सगळे अड्डे उद्ध्वस्त करायचे तर भारत सरकारने सरळ तिथे आक्रमण करावं आणि तो भाग परत आपल्याकडे घ्यावा. पण आजच्या घटकेला ते जरा कठीण काम आहे. कारण असं आहे की मधल्या काळात भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले असताना चीनने पाकिस्तानशी मैत्री केलेली आहे आणि त्यांनी तिकडे पलीकडे अफगाणिस्तान वगैरे या भागात जाण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध व्हावे म्हणून पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये बऱ्यापैकी पैसा गुंतवून तिथे रस्ते बांधणं, सोयी सवलती करणं हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे जर आज भारताने पाक ऑक्युपाईड काश्मीर घेण्यासाठी तिथे आक्रमण केलं तर कदाचित चीन त्यांच्या मदतीला येऊ शकतो. अशा वेळी मग भारताला सायमल्टेनियसली इकडे पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि इकडे अक्साई चीन, जो भारताचा भाग 1962 मध्ये चीनने ऑक्युपाय केला आहे आणि अजूनही ते ऑक्युपाय करून बसलेले आहेत, या दोन्ही भागांवर सायमल्टेनियसली आक्रमण करावं लागेल आणि चीनला तिकडेच गुंतवून ठेवावं लागेल.
असं जर झालं तरच ते शक्य आहे. पण आजच्या स्थितीत आपल्याकडे तेवढं लष्करी सामर्थ्य आहे का याचाही कुठेतरी विचार करावा लागेल. त्यामुळेच जसा 2019 मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता, असेच छुपे हल्ले करून पाकिस्तानला नामोहरम करणं हा एकमेव मार्ग सध्या नरेंद्र मोदी सरकार समोर आहे. आणि एकूण जी मोदी सरकारची तयारी दिसते, आज बातम्या आल्या आहेत की अरबी समुद्रात त्यांनी सगळं आरमार सज्ज करून ठेवलेलं आहे. तर अशा परिस्थितीत मोदी सरकार केव्हाही पावलं उचलू शकते. फक्त ते केव्हा आणि कसे उचलेल हे आज कळणं कठीण आहे. मात्र त्याचबरोबर या देशात जे बेकायदेशीररित्या राहणारे पाकिस्तानी नागरिक आहेत किंवा भारतीय नागरिक असूनही जे पाकिस्तान धार्जिणे आहेत, अशा सगळ्यांना भारत सरकारला त्यांच्यावर वचक बसवावा लागणार आहे. त्यासाठी योग्य ती पावलं उचलावी लागणार आहेत. आणि तिथे जे आपल्या इथे काही विरोधी पक्षांचं मुस्लिम धार्जिणं धोरण आहे, त्यालाही कुठेतरी चाप बसवावा लागणार आहे. हे जे कथित मानवतावादी आहेत, कथित पुरोगामी आहे, त्यांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. आणि त्यासाठी देशातल्या सगळ्या राष्ट्रवादी नागरिकांनी मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. तसं तर जर झालं तरच हा बंदोबस्त शक्य होईल आणि हे दहशतवादी हल्ले थांबू शकतील. त्यासाठी मोदी सरकारला कडक उपाययोजना करणं गरजेचं आहे. अशा उपाययोजना झाल्या आणि तातडीने कठोर पावलं उचलली गेली तरच हे सगळे प्रकार थांबतील. तिथे कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाऊ नये ही काळजी घ्यावी लागेल, तरच हे सगळं शक्य होईल. अन्यथा असेच हल्ले होत राहतील आणि असेच निरपराध माणसं मारले जातील. आणि एक दिवस या देशावर पुन्हा पाकिस्तान आक्रमण करून अजून काही भाग बळकावून बसेल. ही भीतीसुद्धा व्यक्त होते आहे. याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपलं स्वागतच आहे. केलं नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा आणि त्यांनाही हा व्हिडिओ कसा वाटला त्या प्रतिक्रिया कळवायला सांगा. त्यांनी जर प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यांचंही स्वागत आहे, नसेल तर त्यांनाही करायला सांगा. नमस्कार.